श्री गणेश संघाचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्सपाशी संपर्क साधायचा आहे. 12वा खेळाडू श्री गणेश संघ 12वा खेळाडू. चला सामन्याला सुरुवात करायची. पंच बॉलरचं नाव संग्राम. वैयक्तिक कोर्टातील पहिले संघातर्फे पहिले षटक घेऊन आलाय संग्राम. स्ट्राईकला आहे राहुल. चला श्री गणेश लवकर या लवकर या. 12वा खेळाडू अन्यथा पेनल्टी देण्यात येईल. लवकर या. चला सामन्याला सुरुवात होते. बॉलिंग मार्गवरती तयार संग्राम सामना करेल राहुल. पहिला चेंडू सुरेख चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. आता मात्र सुरेख टोलवलाय. चेंडू चालला सीमा रेषा पार चौकार. 4 धावा. या 4 धावांनी संघाचं खातं उघडतोय. वैयक्तिक खातं उघडतोय. बिनबाद 4. 2 चेंडू 4 धावा. पुन्हा एकदा संग्राम तयार. आता मात्र पंचांनी स्वर चेंडू घोषित केलाय डिक्लेअर स्वरूपात. अजून 1 धाव म्हणजे अशा 2 धावांनी संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या झाली 6 धावा. 2 चेंडू 6 धावा. आता मात्र पंच धीर जांभरे यांनी नो घोषित केलाय. नो म्हणजे फ्री हिटचा चेंडू. यानंतर जो असेल तो फ्री हिटचा चेंडू असेल. नो प्लस डी. संघाची धावसंख्या 8 धावा. फ्री हिटचा चेंडू सुरेख चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. फ्री हिटचा समाचार घेता आला नाही राहुल याला. 3 चेंडू 8 धावा. आता मात्र पुन्हा एकदा सुरेख चेंडू सुंदर चेंडू निर्धाव चेंडू. संग्रामचा पुढील चेंडू. आता पुन्हा एकदा बीट झालाय. बॅट्समन अतिशय वेगवान गोलंदाजी म्हणावी लागेल संग्राम याची. 5 चेंडू 8 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र काहीसा भरकटतोय आणि अतिरिक्त 1 धाव. धावची चूर धावून 1 धाव अशा 2 धावा. 2 धावांनी संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या झाली आहे 10 धावा. 5 बॉल 10 झाले. शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संग्राम. आता मात्र स्ट्राईकला आलाय सनवेदने हलके स्टोलून काढलाय. तोपर्यंत 1 धाव तर पूर्ण झाली आहे आणि 1च धाव. एका षटकाच्या समाप्ती अखेरी संघाची धावसंख्या झाली 11 धावा. बिनबाद 11. बॉलर नेम मित्रा बॉलर नेम.
अयूब 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 अयूबचा पहिला चेंडू सामना करेल सनवेद. पहिला चेंडू अयूब याचा आणि सनवेद साठी पहिला चेंडू वरती भरकटतोय चेंडू स्वेट चेंडू. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. स्वेट चेंडू म्हणजेच अतिरिक्त एक धाव. एका धावेने संघ पुढे सरकतो. संघाची धावसंख्या झाली आहे 12 धावा. आता मात्र हलके स्टोलून काढलाय तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली आहे आणि एका धावावरती समाधान मानावं लागतंय. आता मात्र स्ट्राईकला आलाय राहुल. सुरेख चेंडू तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण 38 सर्कल मध्ये. एकदा राहुल तयार. आता मात्र सुंदर टोलवला आहे कारण जा उडालाय जेल खाली क्षेत्ररक्षक. जेल होतोय का? जेल झालाय. गडीबाद झालाय. राहुल याच्या स्वरूपात संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. पहिला हादरा. पहिलं कलम लागतंय राहुल याच्या स्वरूपात संघाच्या 13 या धावसंख्येवरती. तुम्ही येऊ दे ना माझ्या भाषेत काहीतरी बोललं चुका चला 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 टीम मीटिंग संपवा. टीम मीटिंग संपवा. चला पंच पंच उदय टीम मीटिंग संपवायची आहे. आता मात्र आलाय. आता मात्र राहुल याची जागा घेण्यासाठी आलाय सुनीत. सुनीत स्कोर झालेला आहे 3 बॉल 13. 3-13 वाजलेत. पुढचा चेंडू घेऊन एक सुंदर टोलालेला आहे चेंडू. नमस्कार. खासदार चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे. प्रेक्षकांचं देखील हार्दिक स्वागत. खासदार चषक माननीय श्री बाळामामा यांच्या मार्गदर्शनाखाली हे खासदार चषक आपल्या गेले नवीन फलंदाज सौरभ आता मात्र मैदानामध्ये यायला पाहिजे. चालू असलेला सामना आपण पाहत आहोत तो श्री गणेश विरुद्ध साई सिद्धी. श्री गणेश हा ऐरणीतील एक नामांकित संघ तर साई सिद्धी हा खारेगाव या विभागातील एक नामांकित संघ ओपनच्या क्षेत्रामध्ये. सुनीत या दरम्यान तेज चेंडू होता. आकुटबा चेंडू होता. नो बॉलचा आला पंचांचा इशारा आणि हा आहे फ्री हिट. बाउन्सरचा मारा केला होता इथे पंचांनी. माफ करा गोलंदाजाने. गोलंदाज अयूब एक नावाजलेले खेळाडू अयूब. व्हाईट बॉलचा आल्या पंचांचा इशारा आलेला आहे. कासार वडवली या गावाचा एका संघ खेळताना अयूब पाहतायत. आज मात्र ऐरोली या संघाकडनं खेळताना पाहायला मिळतात. समोर आहेत ते सुनीत. व्हाईट बॉल आणि 1 बाउन्सचा आला इशारा. धावफलकाचा विचार केला. धावफलक मात्र स्थिर आहे ते 15. या धावसंख्येतील दुसरा षटक प्रगतीपथावरती. पुढील चेंडू पुन्हा आहे दाकुटबा चेंडू. इथे मात्र बॅडमिंटन शॉट घेऊन घेतलाय. गॅप मॅच टाकल्या चेंडूला. एक धाव नक्कीच इकडे मिळते. दुसरी धावायचा प्रयत्न मात्र तो नाकारतायत. एकेरी धावेवरती संतुष्ट मानावं लागतंय. महाराष्ट्राचे लोकप्रिय खासदार बाळामामा यांच्या माननीय बाळामामा यांच्या मार्गदर्शनाखाली हे चषक खासदार चषक
2025 KP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळी सुंदर असा फटका ठोकलेला आहे. क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु तो प्रयत्न होता मात्र यश काहीसे मिळत नाही. षटकारी देतोय सौरभ बागल याच्या बॅटिंगमधून एक घुमजाव षटकार. या षटकाची समाप्त करण्यासाठी धावफलकाचा विचार केला. 2 षटकानंतर 22 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. 22 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. बावीस धावा 22 रन्स ऑन बोर्ड. बघूया आता तिसरं षटक कोण घेऊन येते. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतात ते KP स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून. चला टीम मीटिंग करायचं नाहीये, वेळेचं आपलं थोडंसं बंधन आहे. 12 संघांचे सामने इथे होत आहे. टीम मीटिंग कृपया करू नये. आणि आपण हे पाहत ही स्पर्धा खासदार चषक 2025 चं थेट प्रक्षेपण WTC लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अतिशय दर्जेदार असं हे यूट्यूबचं प्रक्षेपण, या स्पर्धेचं प्रक्षेपण आपल्याला WTC लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळतं. या विभागातील अनेक स्पर्धा क्लिअरिटीचा विषय घेतला तर WTC लाईव्ह हा आमचा विश्वासाचं हे चॅनल हे आपण इथे पाहत आहेत. 22 धावा धावफलकाची लागली. बघा तिसरं षटक कोण घेऊन येते. गोलंदाज येतोय. गोलंदाजी मार्क वरती मनोज. पहिला चेंडू तेज चला चेंडू. विकेट किपर सुद्धा इथे बीट झालाय. 1 धाव घोषित क्षेत्रामध्ये मिळते. 55 इशारा 1 धाव घोषित. या यावेळी सुद्धा तेज फटका होता, मारा होता, बॅट मध्ये आली आणि 1 धाव घोषित मिळते. या स्पर्धेसाठी आपल्याला पंचांची उत्कृष्ट अशी कामगिरी करता आपल्या पाहतात ते उदय दळवी आणि धीरज आमरे च्या माध्यमातून उत्कृष्ट असे पंच आपल्याला लाभले गेलेले आहेत. पुन्हा एकदा अगोदरचे यावेळी थोडंसं खाली राहायला खेळून काढल्या सुनीत यांनी. 1 धाव नक्कीच मिळते. थोडंसं फंबल इकडे झाले मात्र दुसरी धाव काही घेत नाहीये. सौरभ यांच्या बॅटमध्ये षटकार नक्कीच आलेला आहे. 3 चेंडू 25 धावा धावफलकाचे लागलेले आहेत. दोन्ही संघ दोन्ही खेळाडूंचा आपण जर विचार केला तर ताळमेळ नक्कीच दोघांमध्ये अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळतं. एका संघामधून खेळताना पाहायला मिळतात. परंतु या स्पर्धेमध्ये ज्यांनी फक्त ठाण्यातच नाही नवी मुंबईमध्ये नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव कमवलंय. यावेळी देखील आकुटप्याचा मारा होता. बीट होतो फलंदाज कीच आपण उल्लेख केला होता ज्यांनी महाराष्ट्रामध्ये आपलं नाव कमवलं. आपला खेळ इथे मात्र महाराष्ट्रभर इथे पोहोचले. ते ओमी केणी हे सुद्धा आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. त्यांचे हार्दिक स्वागत आहे खासदार चषक 2025. यावेळी पुन्हा एकदा स्विंग अँड मिस डॉट डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक डॉट डिलिव्हरी. शरीरापासून चेंडूला थोडंसं लांब ठेवतायत आणि पावसाचा इथे मात्र विकेटवरती पाऊस पडला. या दरम्यान सुनील ससाने साहेबांचे इथे आगमन होत आहे. जय भारत स्पोर्ट्सचे सर्व सुनील ससाने साहेब यांचे इथे सहर्ष स्वागत आहे खासदार चषक 2025. यावेळी मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क चेंडूला मात्र पाठवून दिला आहे. डीप मिड विकेट रिजनला येतो हा सुंदर असा दणदणादण षटकार. एकतीस 31 रन्स ऑन बोर्ड. आपण जर का पाहिला गेलं तर 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. आणि विनंती करतो KP स्पोर्ट्सचे सदस्य अजित मोरे खेळाडू यांनी विनंती करतो की आपण सन्मान्य सुनील ससाने साहेबांचं इथे स्वागत करायचंय, सत्कार करायचा आहे. वेळात वेळ काढू. या स्पर्धेसाठी ते आले आहे. स्पर्धा नक्कीच 4 चांद लावलेले आहेत. खासदार चषक 2025 सन्मान्य सुनील ससाने साहेब त्यासोबतच सन्मान्य कृष्ण साहेब यांचं एक सहर्ष स्वागत आहे.
खासदार चषक 2025 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होत आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागले त्या मात्र 31 धावा, 31 रन्स ऑन बोर्ड. बघूया आता शेवटचा षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. मोनिश घेऊन येत आहेत. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा इथे करतायत. शेवटचा षटक, हाणामारीचा षटक आपण पाहतोय. सुनील स्ट्रायकिंग एंडला. पहिला चेंडू थोडासा लांब ठेवला होता, बीट होतो विकेट किपर आणि एक धाव घोषित इथे पाहायला मिळते. एक धाव घोषित. नक्कीच दगडमय थोडस कानमंत्र इथे आलेला आहे. मोनिश यांचा पहिला असा सुरेख असा चेंडू स्कोर पुढे सरसावतोय. 32 धावांवरती जाऊन पोहोचतोय. यावेळी मात्र तो राखून टप्प्यापर्यंत चांगलं असं यष्टीरक्षण ओमी केणी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि अतिरिक्त धाव 1 बॉलचा देखील वॉर्निंग इथे मात्र आलेली आहे. गोलंदाज मोनिश याला यावेळी इथे मात्र बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र खाली राहिला. धाव किती घ्यायचा प्रयत्न मात्र नाकारतोय. पहिलं षटक माफ करा, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झाला, 33 धावा, 33 रन्स ऑन बोर्ड. यावेळी मात्र संपर्क चांगला आहे, सुंदर असा षटक. फक्त 45 षटकार इथे आलेला आहे आणि या षटकाराने मात्र आपल्या तसे हात खोलले. डीप बॅकवर्ड पॉइंटला सुंदर असा कट शॉट आणि षटकार इथे तत्कील केलेला आहे. अजून एखाद दुसरा षटकार हा साई सिद्धी संघाला आवश्यकता असेल. यावेळी इथे मात्र पुन्हा एकदा आकुटबा चेंडू होता, पंचांचा इशारा, नो बॉलचा इशारा आलेला आहे. दुसरा बाउन्सर म्हणून हा नो बॉल इथे आलेला आहे. स्कोर पुढे सरसावतोय. 40 धावा धावफलकावरती लागलेला आहे. 40 धावा. आता मात्र पुढचा चेंडू बघा नीट, कारण की ती आहे फ्री हिट. फ्री हिटचा इशारा, लायसन्स आहे फलंदाजाकडे. आणि यावेळी ते मात्र बॅटची कडा घेतली, क्षेत्ररक्षक खाली आहे, मात्र चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव घोषित. या एकेरी धावेने स्कोर पुढे सरसावतोय. 41 रन्स ऑन बोर्ड. आता मात्र 2 चेंडूचा खेळ इथे शेष आहे. बघूया येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा करतायत. पुढची इनिंग नक्कीच बघण्यासारखी असेल. सुनीत आणि सौरभ यावेळी बॅटची कडा घेतली, मात्र विकेट किपरच्या डोक्यावर चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. एक धाव इथे घोषित. धावफलक पुढे सरसावते, जाऊन पोहोचते ते 42 धावा, 42 रन्स ऑन बोर्ड. यावेळी पुन्हा एकदा एज घेतली, बॅटची कडा घेतली, चेंडू जातो घोषित क्षेत्रामध्ये. षटक होते समाप्त. 4 षटकांचं उत्कृष्ट असं इनिंग इथे मात्र समाप्त झालेली आहे. 43 धावा, 43 धावा धावफलकावरती लागल्या. 44 धावांचं आव्हान असेल ते श्री गणेश या संघाला. बॉल तिने पाठी गेले ते बघायचंय.
44 धावांचं आव्हान आहे. 44 रन्स टार्गेट. चला सामन्याला होते सुरुवात. खासदार चषक 2025 मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. श्री गणेश वर्सेस साई सिद्धी यांच्यातला चालू असलेला सामना. जो सामना जिंकेल तो खेळ केपी स्पोर्ट्स या संघासोबत पुढचा सामना. आणि आपण जर का पाहिला गेलं तर हे संघ 44 धावांचं आव्हान आहे साई सिद्धी या संघापुढे. आणि सलामीची जोडी आपल्याला मैदानावर पाहते ती ओमिकेणी आणि अजिंक्य यांची ही जोडी मैदानावर पाहायला मिळते. 44 धावांचा पाठलाग बघा कशारीत्या करतायत. बॉल दिले ना आता अजून एक. चला सामन्याला त्वरित सुरुवात करा. बॉलिंग मागवते बालिश घेऊन अण्णा आणि स्ट्रायकिंग एंडला ते ओमी केणी. आदर्श शेट्टी उर्फ अण्णा. समोर आहे ओमी केणी. नॉन स्ट्रायकिंग एंडला अजिंक्य. पहिल्या षटक प्रगतीमध्ये 44 धावांचं आव्हान आहे. बघा कशा प्रकारचा खेळ इथे केला जातोय. चला सामन्याला सुरुवात करायचं आहे. खासदार चषक 2025. 4 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये कंपल्सरी आहेत याची नोंद घ्यायची. चला सुरुवात करायची. फार वेळ आपण घेत आहेत, कृपया सहकार्य करायचे.
या चेंडू अतिशय तेज सरा चेंडू होता. पंचांचा इशारा आहे, व्हाईट बॉलचा आला इशारा. यावेळी अतिशय तेज सरा चेंडू, सुरेख असा चेंडू होता. टप्पा पडला मात्र थोडासा अजून वेग घेतला चेंडूने. पुढील चेंडू पुन्हा एकदा तेज आहे. यावेळी विकेट किपर बीट होते, बॅट्समन देखील बीट होते. व्हाईट बॉल चालू इशारा, व्हाईट +1 असे 2 धावा इथे मिळत आहेत. या 2 धावांनी धावफलक मात्र पुढे गेले. 3 धावा धावफलकात लागलेल्या आहेत. आताशी एक चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. पंखा फिरवा ना. हा फिरवा. भिजलोय, थंडी लागते. भिजलोय ना, थंडी लागते. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा मारा आणि व्हाईट बॉलचा आला इशारा. हा 1 बाउन्सचा वॉर्निंग इथे आलेली आहे. विकेट किपिंग मध्ये इथे परिवर्तन. यावेळी ते मात्र एज घेतली परंतु विकेट किपर पोहोचू शकला नाहीये. 1 धाव इकडे घोषित इथे मिळते. माफ करा, 2 चेंडू 6 धावा. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड सुंदर असा फटका आठवलेला आहे. हाय तो लॉंग ऑनच्या दिशेला सुंदर असा षटकार ओमी केनी यांच्या बॅटिंगमधून. ओमी केनी यांच्या बॅटीतून लगायला हा सुंदर असा षटकार आणि षटकारे मात्र धावसंख्या पुढे गेली. 12 धावांवरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. चला स्पीडअप करायचं थोडं. तीन चेंडू 12 धावा धावफलकातील 44 धावांचा पाठलाग करताना यावेळी ते मात्र सुंदर असा गटशॉट क्षेत्ररक्षक खाली आहे परंतु राहील तो प्रेक्षक आणि आला उत्तुंग असा दुसरा षटकार
ओमी केणी यांच्या बॅटिंगमधून साई सेठी संघाला जर का आपण विचार केला तर ही विकेट घेणं फार महत्वाची आहे. थोडंसं दराल थोडंसं दबाव इकडे मात्र बनू शकते तो श्री गणेशा संघाला. पण जोपर्यंत मैदानात ओमी केणी आहे अतिशय सुरेख खेळी थोडेसे रिलॅक्स आहेत ते श्री गणेश या संघ. यावेळी डाऊन द लेग साइड बघा पंचांचा काय इशारा येतोय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलेला आहे. स्कोर पुढे सरसवतो जाऊन पोहोचतोय तो 19. 4 चेंडू 19 धावा फरकाती लागलेला आहे. यावेळी आकुटावा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला डीप पॉइंट रिजनला आलाय. हा या षटकातील तिसरा षटकार. पेसचा पुरेपूर मारा इथे आपल्या करताना पाहायला मिळतात ते आदर्श, पण तितक्याच ताकदीने समोर मात्र मोठे फटकेबाजी करता आपल्या पाहायला मिळते ती ओमी केणी यांच्या माध्यमातून. यावेळी सुंदर चेंडू यॉर्कमध्ये टाकला होता. क्षेत्ररक्षण इकडे नाहीये. बॉलर स्वतः फॉलोमध्ये जाते. पहिली धावी जमिनीचे दुसऱ्याचा प्रयत्न थोडंसं ताळमेळ मॅच चूक रनआउटची संधी आणि बघूया पंचांचा काय इशारा येतोय. पंचांकडे बघा आणि पंचांचा बोर्ड आकाशाकडे. फलंदाज इथे मात्र होतोय बाद. वेळ घेतला पंचांनी आणि आपला निर्णय कळवलाय. रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्यायची. पंचांचा निर्णय अंतिम असेल. तर कृपया विनंती असे आपल्याला की आपण पंचांशी वाद घालू नये. फलंदाजाचा पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या त्या मात्र 26 धावा. महागडा असं षटक आणि आता मात्र 18 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल. आयुब शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत. बॉलर सूरज सिंग गोलंदाजी मागवरती. पहिला चेंडू आळवटीने घेऊन काढला. गॅप मध्ये टाकला. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय. एक धाव नक्कीच इकडे मिळते. चांगला शत्रू यावेळी सुरेख असा चेंडू सूरज सिंग च्या माध्यमातून हा अतिशय तेज असा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकाचा विचार केला तर धावफलक मात्र स्थिर आहे ते 27 या धावांवरती. समीकरण जर का आपण पाहिलं तर अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू मध्ये 16 चेंडू 17 धावा.
यावेळी मात्र फ्लिक केल्या चेंडूला बॅटची कडा घेतली आणि एक धाव घोषित इथे पाहायला मिळते. स्कोर पुढे 28 धावा धावफलकातील लागलेले आहेत. तीन चेंडू 28 धावा. खासदार चषक 2025. यावेळी देखील सुरेख असा चेंडू लेगबाजच्या रूपामध्ये एक धाव इथे नक्कीच मिळते. सूरज अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतायत की आपल्या संघाला इकडे कमबॅक करून देतात का. धावफलकाचा विचार केला तर धावफलक मात्र स्थिर आहे. ते मात्र पुढे सरसावते ते 29. या धावसंख्येवरती 29 धावा धावफलकाचे लागले. 4 चेंडूचा खेळ इथे झालेला आहे. यावेळी ते मात्र फ्लिक केलंय. चेंडूला मात्र पाठवून दिलाय घोषित क्षेत्रामध्ये. शॉर्ट ऑन पोल पॉवरफुल स्ट्रोक परंतु धावा मात्र मिळतात एकच. यावेळी इथे मात्र पुन्हा एकदा अपॉल करायचा प्रयत्न. सुंदर असा षटक सूरजचं नक्कीच आपल्या संघाला एक चान्स नक्की इथे कळून दिलाय. 31 धावा धावफलकातील लागलेल्या आहेत. फक्त 5 धावा दिलेत त्यांनी या षटकामध्ये आणि आता समीकरण येऊन पोहोचले ते 12 चेंडू 13 धावांवरती. 12 चेंडू 13 धावा. बघूया कोण पुढचं हे षटक महत्वाचं षटक घेऊन येतंय. आदर्श यांना थोडेसे अतिशय अतिरिक्त धावा आपण पाहिलं 26 धावा त्यांना आल्या होत्या. त्या धावांवरती का रोग लागला असता तर नक्कीच इथे मात्र थोडी धावसंख्येवरती लगाम लागला असता. सौरभ बागल गोलंदाजी मागवरती त्यांच्यावरती धुरा आहे. हे षटक हाताळण्याची समोर आहे तो आयुब शेख एक नामवंत अष्टबल्लू खेळाडू. पण सौरभ देखील या खारेगावतील एक नामवंत अष्टबल्लू खेळाडू आहे. कळवा विभागातील एक अष्टबल्लू खेळाडू. बघूया कोणता ऑलराऊंडर आपल्या संघाला एक ऑलराऊंड इनिंग जिंकून देतोय. आजचा दिवस 15 ऑगस्ट. भारत देश आपला महान देश भारत देश याचा 79वा स्वातंत्र्य दिवसाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा. पहिला चेंडू आकुटबाचा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल +1 बाउन्सची वॉर्निंग देखील इथे आपल्याला पाहायला मिळते. अतिरिक्त धाव. समीकरण बदलते. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. फोन लाव ना रोशन पाटील बोलवायला सुरू कर जर का चिठ्ठीमध्ये आलं तर पुढे. यावेळी ते मात्र एज घेतली आणि विकेट किपरच्या बाजूने चेंडू गेलाय. एक धाव घोषित इथे मिळते. समीकरण बदलते. 11 चेंडू 11 धावा. आता मात्र इथे स्लिप मध्ये खेळाडू तैनात करण्यात येते. सौरभसाठी सूरज स्वतः स्लिप मध्ये राहतात. यावेळी सुरेख असा चेंडू डॉट डिलिव्हरी. अतिशय तेज चेंडू होता. शॉर्ट पिच चेंडू. 10 चेंडू 11 धावा. समीकरण पावलावरती बनत. चेंडू मागे बदलताना पाहायला मिळते. यावेळी पुन्हा एकदा सुरेख चेंडू मध्ये सुनी त्यांच्याकडनं झाली ही थोडीशी चूक. हा जर का डॉट आला असता तर मॅच मध्ये रंगत आली असती. म्हणजे समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. 9 चेंडू 10 धावा. चांगला असा प्रयत्न. 9 चेंडू 10 धावांची आवश्यकता. राहुलने थोडस गुड मॉर्निंग थ्रो इथे केला गेलाय. थोडस धावायला लागलंय.
यावेळी बॅटची कडा किती पण आता कीपरला मात्र सुपरमॅन सुद्धा होता आला नाहीये. एक धाव घोषित. समीकरण पुन्हा एकदा बदलते. स्कोर पुढे सरसावतोय 35. आता मात्र 9 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू 9 धावा. यावेळी मात्र सुनी त्याचं कौतुक नक्कीच केलं पाहिजे परंतु नो बॉलचा आला पंचांचा इशारा. नो बॉल प्लस नो बॉल इथे आलेले. एक धाव इथे आलेले. समीकरण बदलते. आता मात्र येते ते 8 चेंडू 8 धावा. 8 चेंडू 8 धाव. फ्री हिटला फुल टॉस आणि इथे मात्र चेंडूला भिरकावून दिला आहे. मॅचची नक्कीच हवा इथे काढलेली आहे. षटकार इथे आलेला आहे. समीकरण मात्र बदलतंय. 7 चेंडू 2 धावा. इथे मात्र विकेट लागे साईज सिद्धी या संघाला तर मात्र आता कोणतीही जोखीम नाहीये. पकड नक्कीच मजबूत झालेली आहे. चला यानंतरचा होणार सामना केपी स्पोर्ट्स विरुद्ध. या सामन्यातील विजयी संघ तयार राहायचे केपी स्पोर्ट्स या संघाने. आणि इथे मात्र पुन्हा एकदा नो बॉल. आता मात्र औपचारिकता. एका धावेची आवश्यकता आहे. 7 चेंडूचा खेळ इथे शिल्लक आहे. यावेळी इथे मात्र एक आणि सामना विजय झाला तो श्री गणेश या संघाला. विजय गणेश इथे मात्र श्री गणेश केला विजयाचा. त्यांचे की सहर्ष स्वागत आहे. आणि श्री गणेश संघ विनंती आहे की आपण यायचे टॉससाठी कॅप्टनी टॉससाठी यायचे.